नंदनीचे आधीचे रिपोर्ट्स मी पाहिले. हा फॉल्स रिपोर्ट होता. माझ्या होणाऱ्या बाळाची आई. नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पार्थने आता त्याच्या ओळखीचे डॉक्टर घरी बोलवलेले असतात आणि नंदिनी आणि जीवाचे जे काही रिपोर्ट असतात ते आता त्यांना दाखवलेले असतात. तर ते डॉक्टर ज्यावेळेस ते रिपोर्ट पाहतात त्यावेळेस त्यांना धक्काच बसतो आणि मग ते सांगतात की हे रिपोर्ट तुमचे चुकीचे आहेत, तुम्हाला फसवले गेलेलं आहे, हे रिपोर्ट खरे नाहीये, तुम्ही आई होणार आहे. आता असं म्हणताच घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. नंदिनी आणि जीवाच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यांना इतक्या दिवस किती त्रास सहन करायला लावलेला आहे. त्यावेळेस पार्थ म्हणतो की डॉक्टर तुम्ही जे बोलताय ते खरे आहे का? त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की हो, मी एकदम 100% तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्ही आई वडील होऊ शकता, हे जे रिपोर्ट आहेत ते खोटे आहेत. आता असं म्हटल्याबरोबर नंदिनी आणि जीवाला आता खूप आनंद होतो. त्यावेळेसच आता ते जीवा म्हणजे नंदिनीला म्हणत असतो की आता माझ्या होणाऱ्या बाळाची तू आई आहे, असं म्हणून ते दोघे जण आता एकत्र फिरायला जातात आणि टाइम स्पेंड करत असतात. दोघेही आता खूप खुश झालेले असतात. नंदिनी सुद्धा आता जीवाबरोबर खूप खुश दिसत असते. तर आता आपण पाहतो की घरातील वातावरण सुद्धा आता खूप वेगळं झालेलं आहे. जीवा आणि नंदिनीमुळे आता जे बिघडलेलं वातावरण होतं घरामधलं ते आता पुन्हा ठीक झालेलं आहे. सगळेजण आता डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी म्हणजे डिनर करण्यासाठी बसलेले असतात आणि आता व्यवस्थित आनंदाने सगळे आता डिनर करत असतात. इतक्या दिवस घरातील वातावरण एकदमच असं बिघडलेलं होतं, पण आता वातावरण पुन्हा पहिल्यासारखं झालेलं आहे. मस्ती मज्जा करत आता सगळेजण एकत्र टेबलवरती आता जेवत असतात. इकडे आता रम्या आणि विजय मात्र आता वेगळाच काहीतरी प्लॅन करत आहेत. आता तो काय प्लॅन आहे हे आपल्याला उद्या समजणार आहे. तरी रम्या त्याला विचारत असते की नक्की तू काय करणार आहे, तर विजय तिला म्हणत असतो की आता तू बघच मी काय करणार आहे ते, आणि तुला ते नक्कीच कळेल आणि ते पण उद्याच कळेल. आता ते नक्की काय करणार आहेत ते आता आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रिपोर्ट नंदिनीचे खोटे आहेत आणि नंदिनी आता पुन्हा एकदा आई होणार आहे, ही बातमी खूप महत्त्वाची आहे आणि हेच आता सेलिब्रेशन ते करत आहेत. तर चला, आजचा हा छोटा प्रोमो आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.